संभाजीनगरमध्ये थार गाडीच्या मदतीने एटीएम ओढून फोडण्याचा प्रयत्न केला गेला। थार गाडीने सुद्धा एटीएम फुटलं नाही आणि त्यामुळे चोरट्यांनी पळ काढला। शहानूरवाडी दर्गा परिसरात चोरट्यांनी हे सगळं कृत्य केलेलं आहे। त्याचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय। या अज्ञातांविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। हे सीसीटीव्ही फुटेज आपण बघतोय। थार गाडीच्या मदतीने एटीएम ओढून फोडण्याचा प्रयत्न झाला, मात्र तसं झालं नाही आणि त्यामुळे चोरट्यांनी इथून पळ काढला आणि इथल्या जवळच्या सीसीटीव्ही मध्ये मात्र ही सगळी घटना आणि हे सगळं कृत्य चित्रित झालंय। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सचिन, हा जो सगळा प्रयत्न आहे चोरट्यांचा तो फसलेला साफपणे दिसतोय। नेमकं आता या पोलिसांनी या प्रकरणात कशी दखल घेतली आहे? रिद्धी, या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि परिसरामधले सीसीटीव्ही जे आहेत पथकांकडून तपासली जात आहेत। ही थार कुणाची होती, ही कुठून आली होती, यामध्ये किती होतं, या सर्व ज्या बाबी आहेत त्या पोलिसांकडून सध्या तपासणं सुरू आहे आणि थेट एटीएमच उचलून घेऊन जाण्याचा हा प्रयत्न होता चोरट्यांचा गाडीच्या साहाय्याने। असाच एक प्रकार यापूर्वी देखील छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपासवर घडला होता। थेट एटीएमच पूर्ण उचलून नेऊन त्या ठिकाणी तो फोडण्यात आल्याची घटना घडली। तर पुन्हा एकदा तसा एक प्रयत्न झाला होता, मात्र हा प्रयत्न आता फसलेला आहे। पोलिसांकडून आता या घटनेचा तपास केला जात आहे। जी सचिन, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी। हे दृश्य बघतोय आपण, संभाजीनगर मधले सीसीटीव्ही फुटेज आहे। थार गाडीच्या मदतीने एटीएम फोडून तिथून पळून जाण्याचा प्रयत्नात हे चोरटे होते, मात्र ते एटीएम फुटलंच नाही आणि त्यामुळे पैसे न घेताच चोरट्यांनी इथून पळ काढला। मात्र सीसीटीव्हीत ही सगळी घटना चित्रित झाली।